नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची महत्त्वाची बातमी. तर बहुतेक ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचे अर्ज रद्द होणार आहे, त्यानंतर छाननी होणार आहे. तर अशा प्रकारचे अनेक यूट्यूबवरती मेसेज आले होते, परंतु या संदर्भात आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात स्पष्ट माहिती दिलेली आहे. चला तर त्या काय म्हणाल्या या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. नाही, या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम, अशा संदर्भातला नियमही नाही आहे. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं. म्हणजे साधारणपणे त्या आकड्याचे आपण जवळपास आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्याही प्रकारचं होणार नाही आहे या संदर्भातली त्यांनी माहिती दिली. त्यामुळे अशा प्रकारे अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वाढीव जो हप्ता आहे त्याचा निर्णय झालेला नाही आहे. तर मुख्यमंत्री मंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. तुर्तास अर्ज रिजेक्ट करणे किंवा अर्जाची छाननी करणे अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्यामुळे या संदर्भात पावले उचलली जाणार नाहीत अशी माहिती आदितीताई तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की